रेल्वे अपहरणामध्ये सगळ्या पोलिसांची सुटका करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सैन्य दलाने दिली आहे। बलूच लिबरेशन आर्मीच्या 33 दहशतवाद्यांना मारल्याचा सुद्धा दावा पाक सैन्याने केलाय। पाकिस्तानी सैन्य पीएलच्या चकमकीमध्ये 21 पोलिसांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे आणि 28 पाक जवानांच्या मृत्यूचा पाक सैन्याने दावा केलाय, माहिती दिली आहे। तर 100 पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा सुद्धा दावा करण्यात आलाय। 450 पैकी 346 पोलीस ठेवलेल्या प्रवाशांची सुटका केल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे आणि 48 तासांचं रेल्वे पोलीस अपहरण नाट्य संपलेलं आहे अशी सुद्धा माहिती आता समोर येते आहे। ही सगळी घोषणा पाकिस्तानी सैन्याने केलेली आहे। रेल्वे अपहरण जे झालं होतं सगळ्या पोलिसांची सुटका झाली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, जवळजवळ 48 तासांचं हे रेल्वे अपहरण नाट्य चाललं आणि त्यानंतर काय नेमका दावा करते पाकिस्तानी सैन्य? सध्या जो दावा केला जात आहे त्यानुसार बलुचिस्तान मध्ये ही जी ट्रेन हायजॅक करण्यात आली होती, तिचं अपहरण करण्यात आलं होतं, या ट्रेन मधील सर्व प्रवाशांच्या सुटका झाल्याचं पाकिस्तान सरकारकडनं दावा करण्यात आलेला आहे। मात्र या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने बलोच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे, त्यांच्याकडे अजूनही काही लोक जे आहेत ते बंधक असल्याचं सांगण्यात आहे। साधारण 100 पोलीस दलातील आणि सुरक्षा दलातील जवान त्यांच्याकडे पोलीस असल्याचं सांगण्यात येतं। त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सोडून दिले आहे असं देखील सांगण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या सगळ्या हायजॅकिंग मध्ये परदेशी लोकांचा प्लॅन असल्याचं देखील म्हटलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता कोणाचा हात होता आणि कोणता देश या सगळ्या दहशतवाद्यांना मदत करत होता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण अफगाणिस्तान आणि इराण या दोन देशांची सीमा बलुचिस्तानला लागते आणि मुळातच बलुचिस्तानच्या बलोच लिबरेशन आर्मीच्या निर्मितीमध्ये अफगाणिस्तानमध्ये जेव्हा रशिया आणि अमेरिका यांचं द्वंद्व युद्ध सुरू होतं, शीतयुद्ध, त्या दरम्यान या बलोच लिबरेशन आर्मीची निर्मिती झाली होती। त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये पाकिस्तान आज जरी दावा करत असलं तरीही अलीकडच्या काळामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांची संदर्भामध्ये जागतिक ज्या संघटना आहेत त्यांनी देखील पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांबाबत सातत्याने भाष्य केलेले आहे। अलीकडच्या काळामध्ये जर पाहिले तर 521 हल्ले दहशतवादी संघटनांकडनं झाले, त्यामध्ये साधारण 2000हून अधिक लोकांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। त्यानंतर जर पाहिलं तर जानेवारीमध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला होता। तर एकंदरीत जर पाहिलं तर पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळामध्ये सरकार जरी कितीही दावे करत असेल तर कायदा सुव्यवस्था आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षतेबाबत पाकिस्तान सरकार अत्यंत ढिसाळ पद्धतीने काम करत असल्याचं पाहायला मिळतं आणि पाकिस्तानने शेजारील राष्ट्रावरती दहशतवादी हल्ले करण्यासाठी या दहशतवादी संघटनांना पोहोचल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ओसामा बिन लादेन देखील पाकिस्तानमध्येच मारला गेला होता। एकंदरीत जर आपण पाहिलं तर पाकिस्तान भलेही कितीही दावा करत असला तरी पाकिस्तानने जे पेरलेलं आहे ते आता उगवताना पाहायला मिळत आहे। नाही, बरोबर आहे। पाकिस्तान आणि बलुचिस्तान जवळजवळ 20 वर्षांपासूनचा हा वाद आहे। जीवितहानी सुद्धा बरीच झालेली आणि त्यातच हा पाकिस्तानचा दावा। शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।